नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवर सुद्धा ट्राय ऑन टूर 6 मध्ये। तर गेला ब्लॉगमध्ये आपण लामाहट्टाला पोहोचत होतो। सो हा ब्लॉग सुद्धा तिथूनच सुरुवात केलेला आहे। आपण लामाहट्टाला जात आहोत। अजून बराच वेळ बाकी आहे, अजून बरंच काही एक्सप्लोर करायचं आहे जाता जाता सुद्धा। लामाहट्टा हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जवळ वसलेले एक शांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे। हे ठिकाण विशेषतः त्यांच्या हिरव्यागार पाईनच्या झाडांसाठी, सुंदर इको पार्कसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखलं जातं। इथे शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन मनाला शांती आणि निसर्गाची जवळीक अनुभवता येते। लामाहट्टामध्ये सुंदर गार्डन आणि वॉकिंग ट्रेल आहेत। व्ह्यू पॉइंट्स वरून पर्वत आणि दऱ्यांचे अप्रतिम दृश्य दिसतात। बौद्ध प्रार्थना त्यांचे झेंडे इथल्या शांततेला अजून भर घालतात। तर सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर लामाहट्टा म्हणजे निसर्ग, शांतता आणि रिलॅक्सेशन अनुभवण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे। जर तुम्ही दार्जिलिंगला जात असाल तर लामाहट्टा नक्की भेट घ्यावी अशी जागा आहे। तर फायनली आपण आलो आहोत शांत, सुंदर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं लामाहट्टा येथे। इथली हिरवळ, उंच पाईनची झाडं आणि थंडगार हवा मन अगदी रिफ्रेश करून टाकतं। सगळीकडे इतकी शांतता आहे की फक्त पक्ष्यांचे आवाज आणि वाऱ्याची साद ऐकू येते। तर आताच आपण गाडी पार्क करून निघालेलो आहोत। इथे आलो तर प्रचंड थंडी होती। गाडीतून उतरताच भरपूर वारा होता, कारण इथे झाडं पण भरपूर आहेत, त्यामुळे भरपूर जास्त थंडी पण वाटत होती। थोडंसं उन्हात उभं राहिल्यावर बरं वाटत होतं। एरवी ब्लॉगिंग करताना ब्लॉगिंगचं महत्त्व तेवढं कळलं नाही, पण इथे हात एवढे फ्रीज्ड असताना मोबाईल काढायचा, तो हातात पकडायचा, हात पूर्ण कडक झालेले असायचे, तरी सुद्धा ते आम्ही पॉसिबल करून दाखवलं। त्यामुळे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। पूर्ण दार्जिलिंग हे माउंटन्स मध्ये असल्यामुळे रोड्स पण सगळे हाय स्लोप वाले होते। ते चढताना दम लागायचा, मग थोडं थोडं हॉल्ट घेतच पुढे जावं लागायचं। तर हे आहे लामाहट्टाचं तिकीट काउंटर। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही प्रत्येक तिकीट काउंटर किंवा कोणत्याही इथे ओनली कॅश ह्याचा बोर्ड बघितला असेल तर येस, या एरियाजमध्ये तेवढी इंटरनेटची सुविधा नसल्या कारणामुळे आणि रेंजची सुविधा नसल्या कारणामुळे सगळ्यांनी इथे जाताना आपल्याजवळ कॅश नक्की ठेवावी। चला तर मग लेट्स एंटर दी गार्डन। तर खालून जेव्हा गार्डन कडे बघितलं तेव्हा असं वाटलं इतके उंच पाईन ट्रीज, त्यामध्ये एवढे कलरफुल फ्लावर्स, आतमध्ये जाऊन तर खूपच छान वाटणार आहे। तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता तो सुद्धा बघूया चला। आणि या गार्डनच्या समोरच एक शॉप आहे जिथे खूप वेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, आणि म्हणून मी तिथे शॉपिंग केलीच, कारण खूपच छान छान युनिक प्रकारचे चॉकलेट्स आणि त्याच्यावरती टॉयज होते। तर हा आहे लामाहट्टाचा एंट्रन्स। आतमध्ये जाताच तिन्ही दिशेला मोठे मोठे उंच उंच पाईन ट्रीज बघायला भेटले। मी तर हे फर्स्ट टाइम बघितले होते। तुम्हाला कसे वाटतायत ते कमेंट करून सांगा। बघा, सगळ्या दिशेला बघाल तिथे ग्रीनरी आहे, त्याचमुळे इकडची हवा खूप शुद्ध होती। तर ह्याच गार्डनला लामाहट्टा असं म्हणतात। तर इकडे एंटर केल्यावर अनेक रूट्स आहेत आणि अनेक स्पॉट आहेत। सगळेच्या सगळे फोटोहॉलिक स्पॉट आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फोटो आपण काढू शकतो। सो जिथे गर्दी नव्हती तो रूट आपण चॉईस केलेला आहे। इथे ह्यांनी
फोटोसाठी एक स्पॉट बनवला आहे, तो अगदी उंचावर बनवला आहे सो दॅट तिथून आपल्याला पूर्ण व्हॅली आणि सगळे पाईन ट्रीज व्यवस्थित बघायला भेटतील आणि ओव्हरऑल गार्डन किती मोठं आणि कसं आहे ते सुद्धा आपल्याला इथून अंदाज येऊन जातो. त्याचबरोबर इथे खूप छान फोटोज सुद्धा येतात. आम्ही सुद्धा भरपूर इथे फोटोज काढले आणि मग खाली आलो. भैया आप कहाँ से हो? हम कोलकाता से हो। कोलकाता से हो. आप लोग? हम लोग महाराष्ट्र से, बॉम्बे. पहली बार आए हैं नॉर्थ बंगाल। हाँ, अच्छा जगह है। बहुत ही खूबसूरत जगह है. तर पहिल्यांदाच आम्ही एका अशा गार्डनला आलो होतो जे नेचरने स्वतःच क्रिएट केलं होतं. इथे फिरताना एक लक्षात आलं, नेचरची जी ब्युटी असते तीच खरी ब्युटी आहे. मॅनमेड ब्युटी त्या काही क्षणासाठीच असतात आणि त्या प्रत्येक वेळी अट्रॅक्शन वाढवण्यासाठी बिल्ड केल्या जातात. तर आता आपलं फिरून झालेलं आहे हे लोकेशन. गार्डन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. इथे खूप थंडी आहे पण तुमच्यासाठी आम्ही ब्लॉगिंग करतो आहोत. टुरिस्ट स्पॉट आहेत ना ते त्यांनी नॅचरल वे मध्येच मेंटेन ठेवलेले आहेत. त्यांना न डिस्टर्ब करता त्यांनी आपल्यासाठी सिटिंग अरेंजमेंट किंवा नेचरच्या ब्युटीला एनहान्स करण्यासाठी काही गोष्टी नक्की अरेंज तर केल्याच आहेत, पण ते नेचरला न हर्ट करता. आपण सकाळी होमस्टेमधून निघताना ब्रेकफास्ट केला होता, पण इतकं लामाहाटा फिरून फिरून खूप भूक लागली होती आणि अशा लोकेशनवर आल्यानंतर मोमोज किंवा इकडची स्पेशालिटी टेस्ट नाही केली तर काय केलं. त्यामुळे मोमो तर टेस्ट झालेच पाहिजे आणि त्याचसाठी आम्ही रेस्टॉरंट्स फिरू लागलो. ह्या ज्या रेस्टॉरंटमध्ये आपण एंटर केलं तिथे त्यांची थाली भेटत होती ज्यामध्ये त्यांची स्पेशालिटी होती. सगळे जे डिशेस इकडचे जे फेमस आहेत ते सगळे इन्क्लूड होते. त्यामुळे आपण एंटर केलं, पण रेस्टॉरंट तेवढ्यात चालू नव्हतं झालं. त्यानंतर बाजूलाच अजून एक रेस्टॉरंट आम्हाला दिसलं, मग आता आपण इथे एंटर केलं. खाली सगळं रेस्टॉरंट फुल होतं, त्यावरून कळलं टेस्ट तर छान असेलच. आपल्यासाठी त्यांनी एक स्पेशल जागा अरेंज केली आणि ते छान झालं. वरून खूप छान व्ह्यू दिसत होता, ते बघू शकताय आता. तर चला आता मी मोमो टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की त्याची टेस्ट कशी आहे. मस्तपैकी आमचा सेकंड स्नॅक्स टाइम एन्जॉय करून आम्ही परत निघालो आणि आता आपण चाललेलो आहोत एक टी गार्डन बघण्यासाठी. मोमोज टेस्ट केले पण त्याच्यात खूप मोठे मोठे अद्रकचे तुकडे होते, छान होता. पण तर इकडचे रस्ते पण किती ब्युटिफुल आहेत. जेवढे दाखवेन तेवढे कमीच आहेत. मला जे जे छान वाटले ऑन द वे ते मी तुम्हाला दाखवते व्लॉगमध्ये. सो अवयुक्ताच्या स्कूलमधून फोन आलेला, ती खूप दिवस कुठे आहे हे बघायला आणि ती आता कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे पण आम्ही सांगितलं नाही. आता इथे बघा टी स्टेट दाखवते मी तुम्हाला. हो बेटा, एक्झाम स्कूल सगळं होतं ना. तर इकडची ब्युटी काहीतरी अनोखीच आहे. तर बघू शकताय क्लायमेट कसा आहे आणि त्यामध्ये सगळ्याकडे ग्रीनरी. इथे तुम्हाला बरेचसे टी गार्डन्स बघायला भेटतील. तशाच एका गार्डनला आपण विजिट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला खूप खाली जावं लागणार आहे. तर चला जाऊन बघूया कसं आहे. इकडचे सुद्धा रस्ते बघा किती छान आहेत ना. तिकडे थंडगार वारा आणि एवढी ग्रीनरी. इथे खूपच फ्रेश एअर होती, खूप छान वाटत होतं. इकडची ब्युटी किती जरी असली तरी
एकही क्षण न अलर्ट राहता ड्रायव्हिंग करणं म्हणजे भरपूर धोक्याचं आहे. त्यामुळे ड्रायव्हर्स आणि को पॅसेंजर्सनी सुद्धा अगदी अलर्ट राहायला लागतं. कुठूनही कशीही गाडी येते. त्यामुळे इकडे येताना ड्रायव्हरचे ड्रायव्हिंग स्किल्स खूप शार्प असणं गरजेचं आहे. आपण खाली जाता जाता टी गार्डनचा तर टाइम संपला होता. त्यामुळे आपण डिसाईड केलं की अजून खाली न जाता आपण इथेच काही रील्स शूट करूया आणि मग आपण आपल्या हॉटेलला परत जाऊया, थोडा आराम करूया, कारण नेक्स्ट दिवशी सुद्धा आपला मोठा प्रवास स्टार्ट होणार होता. तर रील्स शूट केल्यानंतर आणि करताना काय घडलं ते ऐका मनूकडून. लाऊडली बोल. सो मम्मा पडली आहे माउंटन मधून. तर मम्माच्या इकडे पॅन्टच्या कचरा लागली आहे. तर झालं असं की रील शूट करताना माझा पाय घसरला आणि मी पडले आणि मी वामर्स घातले असल्यामुळे टी गार्डन्स मध्ये जे छोटे छोटे असे काटे असतात जे सुकल्यानंतर ते आपल्या कपड्यांना फिक्स होऊन जातात. फिक्सच म्हणायला लागेल, कारण ते निघत नाहीयेत आणि इतके टोचतात की बस. आमच्या दोघांच्याही कपड्यांमध्ये ते इतके जास्त फिक्स झाले की अगदी 200 ते 400 आणि आम्ही ऑलमोस्ट तिकडे 20 मिनिटं दोघही जण आपल्या आपल्यामध्ये काटे काढण्यातच मग्न होतो. रील्स तर शूट केल्या आम्ही, ते आता बघालच. प्लीज तुमचा प्रतिसाद खूप छान येऊ द्या. आम्ही होमस्टेला पोचता पोचता आम्हाला एका लोकेशनवरून छान सनसेट सुद्धा एन्जॉय करता. सो आता आपण रूमवर आलोय, फ्रेश झालोय, कारण ट्रॅफिक होती. सो आम्ही 1 तास ट्रॅफिकमध्ये घालवण्यापेक्षा आम्ही विचार केला बेटर आहे की आपण इथेच येऊया आणि आराम करूया. एन्जॉय करता आला. जय जय देव हरे अभिनव जलधर सुंदर धीतमंदर श्रीमुख चंद्र चकोर श्रीमुख चंद्र चकोर. खूप दिवस झाले आपण घरापासून लांब होतो आणि आपली जी फूड टेस्ट आहे ती कुठेच मॅच होत नव्हती. त्यामुळेच मी जेवण बनवायला घेतलं इथे आणि एक वेगळा एक्सपिरियन्स सुद्धा घेण्यासाठी. तर ह्याच त्या आंटी आहेत ज्यांच्या होमस्टेमध्ये आपण स्टे घेतला होता. एकाकडे चिकन करी आणि चिकन फ्राय बनत आहे आणि दुसऱ्याकडे थोड्या पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत. व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली आणि ह्यांची लँग्वेज खूप वेगळी असते, त्यामुळे थोडेसे लँग्वेज बॅरियर्स येत होते, पण तरीसुद्धा जेवण मी छानच करण्याचा प्रयत्न केला आहे. तर एका बाजूला आम्ही थोडेसे एग्स सुद्धा बॉईल करायला स्टार्ट केले. सगळं जेवण तर होत आलंच होतं, तर आम्ही जेवताना व्हिडिओ घेतली नाहीये, खूप थंडी होती. गाईज आता आम्ही गुड मॉर्निंग एव्हरीवन. परत काल क्लोजर देता आला नाहीये, कारण आम्ही मार्केटमधून जाऊन आलो, जेवण जसं बनवलं, जेवलो वगैरे. खूपच थंडी आहे इकडे, सांगू शकत नाही. हे पण लुक होता तो एकदम छान होता. ह्याच्या आतमध्ये मला आता टी शर्ट्स वगैरे घालावे लागले, खाली सुद्धा एक्स्ट्रा पॅन्ट्स वगैरे ॲड करायला लागले. हे तर लढाईला चालले असं दिसायला लागले. पण इथे खूप थंडी, हात पूर्ण फ्रीज्ड आहे. हे नॉर्मल वॉटर पण चिल्ड वॉटर वाटतंय. चिल्ड वॉटर. सो आता मी रेडी होते, प्रेस्टअप झालोय. निमाला सुद्धा रेडी केलंय. जॅकेटवर जॅकेट घालावं लागतंय, सगळं असं सगळं परिस्थिती आहे. पण ह्याच्यापेक्षा थंड ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत, त्यामुळे चला आता मी पटपट मेकअप करून घेते आणि मग निघूया. तर आता ह्या होमस्टेमधून चेकआउट करण्याची वेळ आलेली आहे. जाण्यापूर्वी आपल्याला ब्रेकफास्ट करून निघायचं आहे. तुम्ही जर कधी नॉर्थ साईडला गेलात आणि टायगर हिल एक्सप्लोअर करायचं असेल तर मी नक्की तुम्हाला हे होमस्टे सजेस्ट करेन, कारण इकडची सर्विस खूप छान आहे आणि होमली फीलिंग आपल्याला इथे भेटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्यात शेवटचा होमस्टे आहे
इकडच्या माउंटनवरचा. त्यामुळे कोणतीही रूम घेतली तरी कोणत्याही रूममधून इकडची जी ब्युटी आहे ती व्यवस्थित बघता येते. आपली जी मॉर्निंग आहे ती ह्यापेक्षा प्लेझंट होऊच शकत नाही. आता वेळ आलेली आहे हा व्लॉग इथेच एंड करायची. ह्याचा नेक्स्ट पार्ट घेऊन मी लवकरच येणार आहे. तोपर्यंत तुम्ही आमचे मागचे व्लॉग्स पण बघून घ्या आणि तुमचा प्रतिसाद आमच्यासोबत असाच राहू द्या. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. चला बाय.